दुसरा धंदा पाणी करणार किंवा कुठं मजुरी करणार वगैरे. आपल्याकडे मोठी शेती किंवा मजुरी तेच आहे, धंदा पाण्याचे पैसे काय आहेत आपल्याकडे. त्यामुळे सिंपल विषय आहे की तुम्हाला आज ना उद्या नाही की दुसरं काहीतरी करावं लागेल. तर उद्या त्या गोष्टीमध्ये तुम्हाला मजा येणार आहे का? तिथे पण त्रासच येणार आहे ना. शेतात जाऊन काम करायला पण त्रास येतो, मजुरी करायला पण त्रास येतो. आज तुम्हाला अभ्यासात जेवढा त्रास येतोय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तेव्हा त्रास होणार आणि तो त्रास तुम्हाला आयुष्यभर सहन करावा लागणार. सिंपल इश्यू आहे. आता सध्या तुमचं वय मॅक्सिमम म्हणतो 15, 17, 18च्या आजूबाजूला, ठीक आहे. 15 ते 20च्या मध्ये तुम्ही सगळे आहात असं मी गृहीत धरून चालतो. इथून पुढे तुम्हाला समजा मॅक्सिमम काय 25 वर्षापर्यंत आपलं करिअर आपण बनवत असतो. पुढचे 5 ते 10 वर्ष तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यावर तुमचं डिपेंड करणार की पुढचे त्याच्यानंतर 25 पासून पुढचे 60, 70 जे पण तुम्ही करणार पुढचे 40-50 वर्ष ते सगळे करणार की तुमचं. हे 5-10 वर्ष तुम्हाला मेहनत करायची आहे की त्यानंतरचे मग पुढचे 40-50 वर्ष मेहनत करायचे आपण डिसाईड करायचं. आणि मी दोन्ही केलेलं आहे. मी लॉकडाऊनमध्ये 2 वर्ष स्वतः शेत केलेलं आहे. त्याच्या आधी पण मी शेतात काम करायचो. मी लोकांच्या वावरात भाड्याने ढोरे आणायला पण गेलेलो आहे. पण मला मी पर्सनली तुम्हाला सांगतो, तिकडे होणारा जो त्रास आहे ना तो अभ्यासात होणाऱ्या त्रासापेक्षा खूप जास्त, खूप म्हणजे खूप जास्त. त्यामुळे त्रास सगळ्यांना होतो. असं नाही की अभ्यास करण्यासाठी तुम्हाला त्रास होतोय म्हणून अभ्यास नाही करणार असं नाही. अभ्यास करायला त्रास सगळ्यांना होतो. पण काही गोष्टी फक्त आपलं प्रपंच चालावं, फक्त आपल्याला उद्या 2 भाकरी भेटावा या गोष्टीसाठी करावं लागतं. अभ्यास तुम्ही एन्जॉय करताय म्हणून करा, मी असं कधीच म्हणत नाही, कोणालाच नाही म्हणत. तुम्हाला खूप जास्त आवड आहे म्हणून करा, तुमची आवड आहे अभ्यासात, तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे, स्वप्न आहे, ध्येय आहे, या सगळ्या गोष्टी साईडला ठेवल्या. सिंपल याच्या पुढं तुमच्या लग्नानंतर किंवा तुमच्या लग्नासाठी, लग्नानंतर तुमच्या मुलाबाळांसाठी तुम्हाला काहीतरी करायचं आहे, त्यावेळेस तुम्हाला तुमचा प्रपंच चालवायला 2 पैसे लागतील. ह्या गोष्टीसाठी तरी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. सिंपल प्रॅक्टिकल अप्रोच हाच आहे. मी असं नाही म्हणत आहे की तुमचं काहीतरी मोठं ध्येय ठरवा, आयएस म्हणा, हे करा ते करा, नाही. उद्या जेवणाची वांधायला काय करून नाही स्वतःची. सिंपल आहे. कारण आज ना उद्या तुम्हाला काही गोष्टी फेस करणं आहे. जेवढे पण मुलं आता तुम्ही इथे आहात, जेवढे पण आहात, मुलींसाठी थोडंसं नॉन रिलेटेबल होणार. त्यांच्यासाठी एक आपण ऑप्शन बनवून ठेवला आहे सोसायटी म्हणून, मी शिकते तर शिकली, नाही तर लग्न लावून देऊ. त्यांच्यासाठी सध्याच ते नाही, पण ते लग्नानंतरही कशी लाईफ होऊन जाते तुम्ही विचारा. तुमच्या आईना काकूंना कुणाला तरी विचारा एखादा तुम्हाला की एक वेळ आपण डिपेंडन्सी जी येते ना लग्नानंतर प्रत्येक 2-2 पैशासाठी नवऱ्यावर किंवा कोणाला तरी डिपेंडंट व्हावं लागतं प्रत्येक गोष्टीसाठी. त्या गोष्टी तुम्हाला थोड्या दिवसांनी कळतील. मुलांसाठी पर्टिक्युलर तुम्हाला आज जर वाटत आहे की मला अभ्यासाचा त्रास होतोय तर सगळ्यांनाच होतो. मी ज्यावेळेस अभ्यास करायचो मला पण त्रास व्हायचा, पण मी का करायचो कारण मला माहित आहे की आता हे 2-3 वर्ष नाही त्रास सहन केलं की मी आयुष्यभर करणार. त्यामुळे सिंपल एवढंच आहे की फक्त प्रपंचासाठी अभ्यास करायचा आहे. काही गरज नाही दुसऱ्या कोणत्या मोटिवेशनची, काहीच गरज नाही. तुमच्या आईवडिलांचे जसे हाल होत आहेत तेच तुमचे होतील, हे लिहून ठेवलेलं आहे. जर तुम्ही आज काहीतरी वेगळं नाही केलं, तुमच्या आईवडिलांनी अभ्यास केला नाही, त्यांची परिस्थिती असेल नसेल, त्यांना गायडन्स मिळालं नाही, त्यावेळेस तेवढी फॅसिलिटी नव्हती वगैरे जे काय असेल, तुम्हाला आज इथे तेवढी फॅसिलिटी आहे, थोडं मार्गदर्शन करणारे लोक आहेत, तर गायडन्स आहे, बाकीच्या गोष्टी पण आहेत. तुम्ही फक्त एका शब्दाने सांगा, तुम्हाला बऱ्याच गोष्टी अवेलेबल करून देतात. जर करण्याची जिद्द आली तर लोक पण मदत करतात. पण सिंपल एवढंच की त्यांच्यावर जे दिवस आज जात आहेत तर ते दिवस तुमच्यावर जाऊ नये याच्यासाठीच तुम्हाला अभ्यास करायचा. ते बाकी असं काहीच नाही म्हणत आहे की तुम्हाला काहीतरी वेगळं हे करायचं म्हणून, त्यासाठीच करावं लागणार आहे, करावं लागणार आहे. कारण जर नाही केलं तर आवड तर कोणालाच आहे नाही. मी पण म्हणतो मला कधीच अभ्यासाची आवड वगैरे नव्हती, आता पण नाही आहे. पण मला सिंपल आहे की मला काहीतरी ते लाईफमध्ये काय झालं, आता मला सेटल आहे. सिंपल. आता राहिला विषय 10वी-12वी नंतर काय तुमच्यापैकी ज्यांची 10वी झाली आहे मी शॉर्ट वगैरे ऑफर करू शकता. पण जर माझं सजेशन घेसाल तर 11वी मध्ये सायन्स घ्या. सायन्स फील्डमध्ये तुम्हाला थोडंसं जास्त ऑप्शन लागतात समोर करायला. कारण सायन्समधून तुम्ही नंतर BA ला येऊ शकता, पण आर्टमधून तुम्ही पुन्हा दुसऱ्या कोणत्या सायन्सच्या ग्रॅज्युएशनला जाऊ नाही शकता. तर 10वी झाली असेल तर माझ्या हिशोबानं 11वीला सायन्स घ्या. आणखी दुसरी काही तुमची इच्छा असेल करायची तर एक वेळ कोणाला तरी विचारा, मला असं असं करायचं आहे वगैरे, त्यानंतर ते सांगतील त्या हिशोबाने. ज्यांची 12वी झाली असेल, आवड हा 12वी नंतरचा विषय. 10वी नंतर मला काहीतरी MPSC करायचं आहे, हे करायचं आहे म्हणून मी काहीतरी डिसाईड करतो असं करायचं नाही. माझं सिंपल म्हणणं आहे 10वी नंतरच मला काहीतरी आवड आहे म्हणून मी कुठेतरी जातोय. हा विषय ना खूप वेळेस 10वीचं आपलं जसं वय राहतं त्यावेळेस ना आपल्या आवडीनिवडी आपल्यालाच क्लिअर नसतात. आज मला काहीतरी डॉक्टर बनायचं असतं, उद्या इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट असतो, परवा दिवशी काहीतरी रिसर्च करायचं असतं, तसं वय राहतं आपलं. आणि बऱ्याच वेळेस आपल्याला त्यावेळेसची ती लेवल नसते माहिती. म्हणजे आपण 10वीत काहीतरी डिसिजन घेतो, नंतर गेल्यावर कळतं की आपण आपले सगळे दरवाजे मागचे बंद करून टाकले. त्यामुळे त्यावेळेस थोडंसं आपण जर जे समजा दुसरे शिकले सवरलेले आहेत त्यांचं जर ऐकून थोडंसं विचार केला
किंवा एक काहीतरी थोडासा अभ्यास पूर्ण निर्णय घेतला तर जास्त बेटर होणार. ज्यांची 12वी झाली असेल, आवड बघा आणि एक फिजिबिलिटी बघा. खूप वेळ आपली आवड असते काहीतरी मोठं करायची की नाही मला असं करायचं, तसं करायचं, हे करायचं, ते करायचं, पण फिजिबल नाही आहे. सगळ्याच गोष्टी आपल्यासाठी फिजिबल नाही आहे. प्रॅक्टिकल अप्रोच ठेवा. मी असं कधीच नाही म्हणत. आता काही लोकांना असं वाटतं मला IAS व्हायचं आहे, IAS व्हायचं आहे. UPSC मध्ये 3 मेन्स इंटरव्ह्यू आहे. UPSC मध्ये तुम्हाला तिथे जो खर्च लागतो 3 वर्षाची ती प्रोसेस आहे. बेसिकली तुम्हाला जेवढंही करायचं आहे ते 3 वर्ष करायला त्याच्या आधी 3 वर्ष घासावं लागतात. मग ते 5-6 वर्ष तुम्ही रिकामे राहू शकता का? नाही राहू शकत. ते 5-6 वर्ष एखाद्या चांगल्या ठिकाणी जो अभ्यास करायला तेवढा पैसा आहे का? तो नाही आहे. तर बऱ्याच गोष्टी आपल्या आवाक्याच्या बाहेर राहतात कारण आपलं नशीब खराब आहे. खरी गोष्ट सिंपल आहे की आपल्याकडे तेवढा पैसा नाही, तेवढा टाईम नाही. त्यामुळे काही गोष्टी प्रॅक्टिकल अप्रोच ठेवायच्या. जर तुम्हाला असं वाटत असेल की मला कॉम्पिटिटिव्ह करायचे आहे तर कॉम्पिटिटिव्हमध्ये तुम्हाला कुठे लवकर मिळणार, आपली एवढी तयारी करण्याची ऐकत आहे का, हे सगळं डिसाईड करून एकदा विचार करा. कोणालाही यामध्ये काही कन्फ्युजन राहिलं कुठे पण असं की मला ह्या करिअरमध्ये जायचं आहे, कधी पण माझ्याकडे या किंवा कोणाकडे तुम्हाला ज्यांच्यावर विश्वास असेल त्यांच्याकडे जा. त्यांना विचारा की माझी ही इच्छा आहे, त्या हिशोबाने ते तुम्हाला नक्कीच गाईड करतील. ज्यांची 10वी झाली आहे त्यांना मी सांगितलं, 12वी झाली आहे त्यांना पण सांगितलं. आणखी काही असलं तर मी नंतर पुन्हा सांगेल. पुन्हा तेच म्हणतोय, कंटाळा अभ्यासाचा सगळ्यांनाच येतो, कोणालाच मजा येत नाही. पण फक्त उद्याचं जेवण आपल्याला भेटावं म्हणून अभ्यास करावा लागतो, म्हणूनच करायचं. बाकी काही एवढं माझ्या